मागच्या पिरियडला आपण पाहिलं होतं आर एन ए. आर एन ए रायबोज न्यूक्लिक ॲसिड, डी एन ए आणि आर एन ए ह्याचं मेन डिफरन्सिएशन फीचर आहे एक तर हायड्रॉक्झिल ग्रुप विच इज अटॅच टू द कार्बन ॲटम नंबर सेकंड. जर हा ओ एच ग्रुप हायड्रोजन आणि हायड्रॉक्झिल ग्रुप कार्बन ॲटम नंबर सेकंडला जर अटॅच असेल तर ती आहे रायबोज शुगर. आणि कार्बन ॲटम नंबर सेकंडला जर दोन्हीही हायड्रोजन ग्रुप्स अटॅच असतील तर ती आहे डीऑक्सिरायबोज शुगर. ओके. आणि दुसरं आपण मेन बेसिक फीचर म्हणजे ज्याने आपण मेन डिफरन्स म्हणू, हिअर थायमाइन इज रिप्लेस्ड बाय AUGC. थायमाइन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल इन RNA. बरोबर आहे. मग आपण RNAचे दोन टाईप्स पाहिले होते, एक जेनॅटिक RNA, दुसरं नॉन जेनॅटिक RNA. बरोबर आहे. जेनॅटिक RNA मीन्स जसा DNA हा हेरिडेटरी मटेरियल म्हणून बऱ्याच ऑर्गॅनिझममध्ये ऑलमोस्ट ऑल ऑर्गॅनिझम शोज DNA ॲज अ हेरिडेटरी मटेरियल. बरोबर आहे. ओके नाही. मग तसंच काही ऑर्गॅनिझममध्ये RNA हा जेनॅटिक मटेरियल आहे. काही व्हायरसेस आहे जसं HIV ह्युमन जो व्हायरस आहे ना, एड्स कॉज करतो, दॅट कंटेन RNA ॲज अ जेनॅटिक मटेरियल. बरोबर आहे. म्हणजे काही ऑर्गॅनिझम्समध्ये RNA हा जेनॅटिक मटेरियल म्हणून ॲक्ट होईल. ओके. त्याला आपण जेनॅटिक RNA म्हणतो. आणि जे RNA हेरिडेटरी मटेरियल म्हणून ॲक्ट होत नाही, that RNA we call it as a non-genetic RNA, and this non-genetic RNA is specially responsible for process of protein synthesis. म्हणजे जवळपास RNAचे सगळे प्रकार, तिन्हीही प्रकार हे प्रोटीन सिंथसिससाठी वापरले जातात. दॅट वी कॉल इट ॲज अ नॉन जेनॅटिक RNA. बरोबर आहे. मग आता हे RNAचे प्रकार तीन, नॉन जेनॅटिक RNAचे प्रकार तीन. पहिला mRNA, सेकंड वी कॉल इट ॲज rRNA, थर्ड वी कॉल इट ॲज tRNA. बरोबर आहे. सो mRNA, आता mRNA ज्याला आपण म्हणतो mRNA, दॅट वी कॉल इट ॲज अ टेम्पलेट RNA ऑल्सो. यालाच आपण टेम्पलेट RNA सुद्धा म्हणतो. मग mRNA काय? mRNA इज अ मेसेंजर RNA. हा मेसेंजर RNA आहे. इट कॅरीज मेसेज फ्रॉम DNA स्ट्रँड टू द साइट ऑफ प्रोटीन सिंथसिस रिगार्डिंग द सिंथसिस ऑफ पर्टिक्युलर टाईप ऑफ प्रोटीन. हा काय करतो पा, आपण मेसेंजर, तुम्हाला माहिती असेल आपण वेगवेगळे मेसेंजर वापरले आहेत ना. जसं कबूतर वापरला ना, इकडून सोडला की तिकडे निरोप, मेसेंजर. मग पोहोचवण्याची साईट आणि घेण्याची साईट अशा दोन साईट मेसेंजरला असतात. मग हा तयार कुठे झाला? इट इज सिंथसाइज्ड ऑन अ DNA स्ट्रँड. हा mRNA जो मेसेंजर RNA आहे, मेसेंजर काय करेल? इन्फॉर्मेशन कॅरी करेल. बरोबर आहे. मग एका ठिकाणाहून पूर्वीच्या काळी हे कबूतर युद्धामध्ये सुद्धा मेसेज पोहोचवण्याच्या कामाला वापरत होते. बरोबर आहे. म्हणजे ते मेसेंजर आहेत. अजूनही पा काही गिधाड, घारी, कबूतर हे पकडले जातात ना. बरोबर आहे. आता मेसेज नाही, आता त्याच्यावरती कॅमेरे फिट असतात. पूर्वीच्या काळी मेसेज टाकायचे त्याच्यावरती. मग आता ह्याच्यामध्ये हा काय करतो? इट बिहेव्स लाईक दॅट ऑफ पिजन. इट कॅरीज मेसेज फ्रॉम DNA स्ट्रँड. DNA इज द मास्टर मॉलिक्यूल और वी कॉल इट ॲज अ की ऑफ लाईफ. DNAला आपण की ऑफ लाईफ म्हणतो. याच्यावरती सगळी इन्फॉर्मेशन आहे. बरोबर आहे.
कोणचा ऑर्गॅनिझम कसा आहे, कोणचा प्रोटीन तयार होणार, कोणचा एन्झाईम तयार होणार, सगळं इन्फॉर्मेशन डी एन ए स्ट्रँडवरती आहे. मग ह्या डी एन ए स्ट्रँडवरची इन्फॉर्मेशन जिथे कुठे प्रोटीन सिंथसिस करायचं आहे तिथे पोहोचली पाहिजे. डी एन ए स्वतः जाणार आहे का? नाही. मग ही इन्फॉर्मेशन कॅरी करण्याचं काम कोण करेल? mRNA करेल, मेसेंजर RNA करेल. म्हणून त्याचं नाव आपण ठेवलं mRNA or messenger RNA. So messenger RNA is also called as a template RNA. It is synthesized on 3' to 5' strand of 3' to 5' strand of DNA. हा 3' to 5' स्ट्रँड वरती तयार होतो म्हणून ह्याची पोलॅरिटी पहा 5' to 3' आहे. बरोबर आहे. इट इज ऑलवेज हॅव्हिंग अ पोलॅरिटी 5' to 3' बिकॉज इट इज सिंथसाइज्ड ऑन 3' to 5' स्ट्रँड ऑफ DNA. ओके. आता ह्यात हा कसा आहे पहा. इट इज अ स्ट्रेट टाईप ऑफ RNA. इट कॅरीज अ मेसेज फ्रॉम DNA टू द साईट ऑफ प्रोटीन सिंथसिस. आता हा कशाचा मेसेज घेऊन जातो पाहावर. इट कॅरीज द मेसेज रिगार्डिंग द सिंथसिस ऑफ पर्टिक्युलर टाईप ऑफ प्रोटीन. मग हा कशाच्या रूपात असतो मेसेज? इट इज इन अ फॉर्म ऑफ कोड लँग्वेज. त्याला आपण कोड लँग्वेज म्हणतो. और वी कॉल इट ॲज अ ट्रान्सक्रिप्ट, ज्याला आपण ट्रान्सक्रिप्ट म्हणतो, किंवा जेनेरिक कोड म्हणतो, किंवा क्रिप्टोग्रॅम म्हणतो. इट इज अ कोड लँग्वेज ऑफ mRNA. जशी आपण लहान पोराच्या लक्षात येऊ नये म्हणून च ची भाषा, क ची भाषा, ग ची भाषा बोलतो ना, कोणत्याही शब्दाच्या पहिले च शब्द लावतो आपण आणि ती एक लँग्वेज तयार होते. बरोबर आहे. ती कोड लँग्वेज असते आपली, कोणाला समजू नये म्हणून. मग इथे तशीच लँग्वेज आहे mRNAची. सो mRNA कॅरीज जेनेटिक इन्फॉर्मेशन इन अ फॉर्म ऑफ कोड लँग्वेज. अँड धिस कोड लँग्वेज इज इन अ फॉर्म ऑफ ट्रिपलेट कोडॉन. ही कोड लँग्वेज ट्रिपलेट कोडॉनच्या रूपामध्ये प्रेझेंट असते. बरोबर आहे. सो a group of 3 successive nitrogenous bases on mRNA carries the genetic information regarding the synthesis of particular type of protein molecule. आता हा प्रोटीन कशाचा बनलेला आहे? इट इज अ पॉलिमर. हा पॉलिमर आहे. द मोनोमर ऑफ धिस इज अमिनो ॲसिड. याचा सिंगल युनिट आहे अमिनो ॲसिड. मग हा अमिनो ॲसिड जर एकत्र आले तर एक प्रोटीन चेन बनते. मग हा ट्रिपलेट कोडॉन एक अमिनो ॲसिड कोड करेल, हा दुसरा अमिनो ॲसिड कोड करेल, हा तिसरा अमिनो ॲसिड कोड करेल, हा चौथा, पाचवा, सहावा, सातवा. जेवढी इन्फॉर्मेशन किंवा जेवढं प्रोटीन सिंथसिससाठी अमिनो ॲसिड लागतात त्याची इन्फॉर्मेशन कोड लँग्वेजच्या रूपामध्ये mRNA वरती प्रेझेंट आहे. बरोबर आहे. मग ही कोड कशी केली जाते पहा बरं. आता हा समजा 3' to 5' स्ट्रँड आहे. ए दॅन UT पहिला कोणचा आहे? AUG आहे ना. मग इथे कोणचं आहे घ्या तुम्ही? GCATAGC. आता हा 3' to 5' स्ट्रँड DNAचा आहे. मग आता ह्याच्यावरती जो स्ट्रँड तयार होईल त्याच्यावरती कोणचे नायट्रोजिनस बेस असतील पहा बरं. इट इज अ कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड AUGC. ATGC नाही होणार कारण हा mRNA आहे किंवा हा RNA आहे. इन RNA थायमाइन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल. मग जीचा काय पहा? जीचा C, Cचा G, Aचा U, टीचा काय राहील आता? AT, इथे U, ध्यान Aचा U, Gचा C, Cचा G. मग हा राहील कॉम्प्लिमेंटरी mRNA स्ट्रँडवरचे नायट्रोजिनस बेसेस.
बरोबर आहे. सो कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड इज प्रोड्युस्ड ऑन 3' to 5' strand of DNA. Okay. Now, it was first discovered by Jacob and Monod in 1961. It consists of 3 to 5% of total RNA present in a cell, and it is a single RNA, straight RNA. It is स्ट्रेट लिनियर अनफोल्डेड RNA. हा फोल्ड नाही आहे, लिनियर आहे, स्ट्रेट चेन आहे. देन इट इज द लॉन्गेस्ट RNA and its molecular weight is about 5 million, and it carries the genetic information regarding the synthesis of particular type of protein molecule. ओके, आता याच्यावरचे जे nitrogenous base है. The nitrogenous bases on mRNA is organized into group of 3. हे 3-3च्या ग्रुपमध्ये आहे आणि ह्या 3 नायट्रोजिनस सक्सेसिव्ह नायट्रोजिनस बेसच्या ग्रुपला म्हणायचं कोडॉन. हा एक कोडॉन, हा दुसरा, हा तिसरा कोडॉन, कोडॉन 5वा कोडॉन, 6वा कोडॉन, 7वा कोडॉन, 8वा कोडॉन. समजा हे एक इन्फॉर्मेशन आहे फॉर सिंथसिस ऑफ पर्टिक्युलर टाइप ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल. मग आता इथे पहा, पहिला नायट्रोजिनस बेस, पहिला कोडॉन काय, इट इज AUG. A इज ॲडिनाइन, U मीन्स युरॅसिल, G मीन्स ग्वानाइन. बरोबर आहे. मग आता हा जर कोडॉन असेल, याच्या कॉम्प्लिमेंटरी काय पहा बरं, Aचा T, Uचा A, Gचा C. म्हणजे DNA वरती काय असतील, Aचा T घ्यावं लागेल, आता DNA आहे, AT, U, A, G, C. बरोबर आहे. मग याचा कॉम्प्लिमेंटरी काय येईल, DNA स्ट्रँडवरती कोणता येईल, AT असतो जनरली, हा इथे T येईल कारण हा DNA स्टँड आहे. mRNA वर लिहायचं असेल तर U लिहावं लागेल. सो U A G C, TAC is the nitrogenous base on DNA strand. बरोबर आहे ना. आता हा Tचा T असेल तर इकडे ॲडिनाइन, Aचा युरॅसिल आणि Cचा G म्हणजे AUG. बरोबर. सो हिअर द कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग, त्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं, AUGC आणि DNA वरती असेल तर ATGC. ओके. नाव आता ह्याच्याकडे पहा, its polarity is 5' to 3' as it is synthesized on 3' to 5' strand of DNA. First codon is either AUG or GUG. पहिला स्टार्टिंग कोडॉन असतो AUG किंवा GUG, which code for methanoin or F-methanoin. बरोबर आहे. नाव इट ऑलवेज स्टार्ट, हा स्टार्ट होईल AUG पासूनच. आणि AUG काय कोड करतो, इट कोड फॉर मिथॅनॉइन अमिनो ॲसिड. ना द लास्ट कोडॉन इज आयदर UAA और UAG और UGA. ह्या 3 पैकी एक कोडॉन शेवटी. अँड इट इज अ एंड कोडॉन और टर्मिनेशन कोडॉन और नॉनसेन्स कोडॉन. याला आपण टर्मिनेशन कोडॉन म्हणतो किंवा नॉनसेन्स कोडॉन म्हणतो, बिकॉज इट कोड फॉर नथिंग. हा कशालाच कोड करत नाही म्हणून ह्याला नॉनसेन्स कोडॉन म्हणतो. आणि हा कोणत्याच अमिनो ॲसिडला कोड करत नसल्यामुळे इथे प्रोसेस प्रोटीन सिंथसिसची स्टॉप होईल. बरोबर. आता ह्याचं फंक्शन काय पहा बरं, इट कॅरीज द जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA स्ट्रँड टू साइट ऑफ प्रोटीन सिंथसिस. पहिलं फंक्शन. बरोबर आहे. धिस इन्फॉर्मेशन इज इन अ फॉर्म ऑफ कोड लँग्वेज
or it is in the form of codon. Okay. Then second, the second type of RNA is a ribosomal RNA. Now its number is much more in cytoplasm of the cell. हा सायटोप्लाझम मधला सगळ्यात जास्त आणि हा दुसरी गोष्ट हा स्टेबल RNA आहे. सगळ्या RNA पैकी हा स्टेबल RNA आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड इट एज अ इनसोल्युबल RNA. ओके, सो इट कॉन्स्टिट्यूट अबाउट we call it as a ribosomal RNA. ह्याला रायबोझोमल RNA काय म्हणतात? बिकॉज इट इज प्रेझेंट इन अ रायबोझोम ऑफ द सेल. हा सेलच्या रायबोझोम मध्ये प्रेझेंट आहे म्हणून ह्याला रायबोझोमल RNA म्हणायचं. rRNA and protein constitute to form a ribosome. RNA आणि प्रोटीन एकत्र येऊन सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल तयार होईल, त्याला म्हणायचं रायबोझोम. बरोबर आहे. रायबोझोम ॲक्ट ॲज अ साईट फॉर सिंथसिस ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल. आता हा rRNA नियर अबाउट 70 to 80% ऑफ टोटल RNA इज अ रायबोझोमल RNA. Its molecular weight is about 40,000 to 1 million and it is synthesized in a nucleus by nucleolar organizer. बरोबर आहे. इट इज अ फोल्डेड टाईप ऑफ RNA. आता हा फोल्डिंग दाखवतो. बरोबर आहे. इथे जे नायट्रोजिनस बेसिस आहे ते अनपेअर्ड आहेत, दे डू नॉट शोज पेअरिंग. पण ह्या फोल्डेड रिजनमध्ये जे नायट्रोजिनस बेसिस आहे दॅट शोज अ कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. ह्या फोल्डेड रिजनमधलेच नायट्रोजिनस बेसिस हे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग दाखवेल AU आणि GC. बरोबर आहे. इथे जर A असेल तर ह्याचा कॉम्प्लिमेंटरी U, इथे G असेल तर इथे C. सो इट शोज अ कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग ओनली इन अ फोल्डेड रिजन. सो इट डू नॉट एक्झिबिट 1:1 रेशो. हा 1:1 रेशो दाखवत नाही. फंक्शन पाहता ह्याचे काय. इट प्रोव्हाइड बाइंडिंग साईट फॉर mRNA. बरोबर आहे. हा mRNAला बाइंडिंग साईट प्रोव्हाइड करेल. बरोबर आहे. हा mRNA न्यूक्लियसमध्ये तयार झाला. इट कॉपी डाऊन द प्रॉपर सिक्वेन्स फ्रॉम DNA स्टँड अँड थ्रू द न्यूक्लिअर पोरमधनं हा बाहेर आला सायटोप्लाझममध्ये. मग सायटोप्लाझममध्ये प्रोटीन सिंथसिसची साईट कोणची आहे? इट इज अ रायबोझोम. मग रायबोझोमला हा अटॅच व्हायला पाहिजे ना, मग त्याला काही बाइंडिंग साईट लागेल ना. सो धिस rRNA or ribosomal RNA provide proper binding site for the attachment of mRNA. Second function is to produce structural ribosome which is a site of protein synthesis. स्ट्रक्चरल रायबोझोम तयार करणं. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, रायबोझोम आणि RNA एकत्र येऊन रायबोझोम कशाचा बनलेला आहे? प्रोटीन आणि RNA एकत्र येऊन रायबोझोम तयार होत असतो. अँड रायबोझोम ॲक्ट ॲज अ साईट फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथसिस. म्हणजे हा प्रॉपर बाइंडिंग साईट प्रोव्हाइड करेल mRNAला. हा रायबोझोम तयार करण्यासाठी मदत करेल. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, इट हेल्प्स mRNA टू ओरिएंट इट्स कोडॉन साईट. बरोबर आहे. हा जो अँटीकोडॉन, हा जो कोडॉन आहे ना, हा कोडॉन साईट एक्सपोज करण्यासाठी, प्रॉपरली एक्सपोज करण्यासाठी मदत करेल. सो दॅट अँटीकोडॉन गेट अट्रॅक्टेड. जर कोडॉन एक्सपोजच झाले नाही तर अँटीकोडॉन अट्रॅक्ट होईल का? नाही. सो इट प्रोव्हाइड प्रॉपर, इट हेल्प्स mRNA टू ओरिएंट in such a manner that its codon site is get properly exposed, so that the tRNA which carry the specific amino acid get attached to the binding site, that is anticodon, and codon recognition is easy. Okay, कोडॉन आणि अँटीकोडॉन जर प्रॉपरली
रिकग्नाइज झाले तरच tRNA अट्रॅक्ट होईल तिकडे. तर कोडॉन आणि अँटीकोडॉन मॅच जर एक्सपोज झालेच नाही, तर कोडॉन साईटच एक्सपोज झाली नाही, तर तो tRNAला अट्रॅक्ट करू शकेल का विच इज विथ अँटीकोडॉन? नाही. सो इट ओरिएंट or it helps mRNA to orient in a such a manner that its codon site is get properly exposed. Now, third and most important type of RNA is a tRNA or a transfer RNA, or we call it as a soluble RNA. यालाच आपण tRNA म्हणतो किंवा त्याला आपण म्हणतो ट्रान्सफर RNA, और ह्यालाच आपण म्हणतो सोल्युबल RNA. जर सेंट्रीफ्युगल मशीनमध्ये त्याला फिरवलं तर हा सायटोप्लाझमपासून सेपरेट करता येत नाही. सो इट इज कॉल्ड इट ॲज अ सोल्युबल RNA. बरोबर आहे. सो इट इज नॉट इझिली गेट सेपरेट. दॅट्स वाय वी कॉल इट ॲज अ सोल्युबल RNA. इट इज कॉल्ड इट ॲज अ ट्रान्सफर RNA. ह्याला आपण ट्रान्सफर RNA म्हणतो. का ट्रान्सफर RNA म्हणतो? कारण हा अमिनो ॲसिडला ट्रान्सफर करेल फ्रॉम देअर रिजन टू द रिजन ऑफ प्रोटीन सिंथसिस. हा अमिनो ॲसिड जिथे इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे त्याला तिथून घेऊन प्रोटीन सिंथसिसच्या साईटपर्यंत नेण्याचं काम कोण करेल? tRNA. दॅट्स वाय वी कॉल इट ॲज अ ट्रान्सफर RNA or it is tRNA. It is also called it as an adapter molecule. हा असा मॉलिक्यूल आहे ज्याला आपण ॲडॅप्टर म्हणतो. ॲडॅप्टर म्हणजे दोन साईटला अटॅच करण्याचा काम हा करत असतो. हा काय करतो? इट कॅरीज अमिनो ॲसिड. म्हणजे हा अमिनो ॲसिडला रिकग्नाइज करेल, प्रॉपर अमिनो ॲसिडला बाइंड करेल. बरोबर आहे. हा अँटीकोडॉनला सुद्धा रिकग्नाइज करेल, विच कोड फॉर पर्टिक्युलर टाईप ऑफ अमिनो ॲसिड. म्हणजे हा मधल्या दुव्याचं काम करेल. इट बिहेव्स ॲज अ मीडिएटर, ॲडॅप्टर. हा अमिनो ॲसिडला रिकग्नाइज करेल, अमिनो ॲसिडला घेईल. हा mRNA वरचा कोडॉन रिकग्नाइज करेल. बरोबर आहे. म्हणजे ह्याच्याकडे दोन काम आहे, अमिनो ॲसिड घेऊन जाणे आणि दुसरं प्रॉपर mRNAच्या कोडॉनशी मॅच करणं, म्हणजे कोडॉन अँटीकोडॉन बरोबर मॅच करणं. सो वी कॉल इट ॲज अ ॲडॅप्टर. इट कॉन्स्टिट्यूट अबाउट 10 to 20% ऑफ टोटल RNA and it consists of 73 to 93 nucleotide. Its molecular weight measures about 23,000 to 30,000. Now there are two widely accepted models for tRNA. This is clover leaf model or trifoliate model. It is ह्यालाच आपण म्हणतो 2-dimensional model. It is we call it as a ह्याला आपण काय म्हणतो? ट्रायफोलिएट. and it was proposed by Holy et al. Holy et al. Holy et al. means et al. हा असा et al. ह्याच्यासाठी लिहितात की जर एकापेक्षा जास्त सायंटिस्टनी तो डिस्कवर करण्यामध्ये पार्टिसिपेट केलं असेल, सो सगळ्यांची नावं लिहिणं पॉसिबल नाही, म्हणून मग त्याला काय लिहितात? et al. मीन्स only Holy is not responsible to recognize it. It is a group of scientists which is guided by Holy. So under the name Holy et al. Okay. So this model was first discovered by Holy et al. And it is 2-dimensional model. आता ह्या मॉडेलमध्ये पहा, इट कन्सिस्ट ऑफ, याच्यामध्ये 3 major arms आहे and 1 is variable arm or extra loop. बरोबर आहे. हा सुद्धा सिंगल स्टँडेड आहे, बट स्टँड शोज फोल्डिंग. इट स्टार्ट्स फ्रॉम 5'. हा 3' to 5'. इट इज सिंथसाइज्ड बाय द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये DNA वरती सिंथसाइज झालेला आहे ऑन 3' to 5' स्टँड.
So it consists of 5' to 3', but it is a folded type of RNA. आता हा फोल्ड कसा झालाय पहा. इट्स फोल्डिंग इन अ सच अ मॅनर दॅट इट शोज 3 मेजर आर्म. हा अशा रीतीने फोल्ड झालाय की ह्याला 3 मेन आर्म आहेत, एक व्हॅरिएबल आर्म किंवा एक्स्ट्रा लूप आहे आणि हा फ्री एंड आहे जो अँटीकोडॉन आर्मच्या अपोजिट आहे. दॅट वी कॉल इट ॲज अ असेप्टर आर्म. बरोबर आहे. आता असेप्टर आर्म, आता हा प्रत्येक आर्मला 2 रिजन आहेत पहा. हा स्टेम रिजन आणि हा लूप रिजन. बरोबर आहे. स्टेम आणि लूप. ओके. सो इट कन्सिस्ट ऑफ स्टेम अँड लूप. आता ह्याच्यामध्ये पहा जो मिडल आर्म आहे, द मिडल आर्म कन्सिस्ट ऑफ स्टेम अँड लूप. बरोबर आहे. ह्या मिडल आर्मला म्हणतो आपण अँटीकोडॉन आर्म. आता ह्या अँटीकोडॉन आर्ममध्ये स्टेम रिजन, हा झाला स्टेम, हा झाला लूप, जो लूप फॉर्म झालेला आहे तो. द लूप शोज 3 एक्सपोज्ड नायट्रोजिनस बेसेस. हा लूप अशा रीतीने एक्सपोज झालेला आहे, इथला स्ट्रँड अशा रीतीने एक्सपोज झालेला आहे की त्याचे नायट्रोजिनस बेस 3 एक्सपोज झालेले आहे. बरोबर आहे. अँड धिस इज अपोजिट टू दॅट ऑफ कोडॉन. हे mRNA वरच्या कोडॉनच्या अपोजिट इथे नायट्रोजिनस बेस आहेत. दॅट्स वी कॉल इट ॲज अ अँटीकोडॉन. सो धिस इज द अँटीकोडॉन आर्म. आणि ह्या स्टेममध्ये 5 नायट्रोजिनस बेस पेअरिंग्स आहेत. सो द बेस पेअरिंग इज 5. आता ह्याच्या अपोजिट आर्म पहा. द अपोजिट आर्म शोज ओनली स्टेम. लूप इज अबसेंट. याच्यामध्ये एक शॉर्ट आर्म आहे, एक लॉंग आर्म आहे. बरोबर आहे. लूप अबसेंट आहे. द शॉर्ट आर्म एंड्स विथ 5'. हा 5' रिजन आहे and it either carry guanine or cytosine as a nitrogenous base. इथे एक तर guanine आहे किंवा cytosine आहे. The longer arm ends with CCA. हा जो लॉंग स्ट्रँड आहे त्याला एंड आहे CCA ने. It is a 3' end and it carries amino acid. So it is the acceptor arm. त्याला आपण ॲसेप्ट करणारा आर्म म्हणतो. इट ॲसेप्ट पर्टिक्युलर टाईप ऑफ अमिनो ॲसिड. हा अमिनो ॲसिड ह्या CCA सोबत बाइंड होईल. बरोबर आहे. हा झाला अँटीकोडॉन आर्म, हा झाला ॲसेप्टर आर्म. इट ॲसेप्ट पर्टिक्युलर अमिनो ॲसिड. याच्यामध्ये लूप अबसेंट आहे, ओनली स्टेम आहे आणि स्टेममध्ये 7 नायट्रोजिनस बेसच्या पेयर्स आहेत. बरोबर आहे. आता इकडल्या साईडला पहा. धिस आर्म वी कॉल. आता ह्या आर्मला स्टेमही आहे आणि लूपही आहे. बरोबर आहे. स्टेम कन्सिस्ट ऑफ 5 बेस पेयर अँड धिस आर्म वी कॉल इट ॲज अ T-Psi-C आर्म और इट इज अ इट इज ऑल्सो कॉल इट ॲज अ T आर्म. ह्यालाच आपण T-Psi-C आर्म म्हणतो किंवा T आर्म म्हणतो. इट इज अ रायबोझोम रिकग्नायझिंग साईट. ही साईट पर्टिक्युलर रायबोझोम रिकग्नाइज करेल की आपल्याला कोणत्या रायबोझोमकडे किंवा प्रोटीन सिंथसिससाठी कोणत्या रायबोझोमकडे अमिनो ॲसिड घेऊन जायचं आहे. बरोबर आहे. सो इट इज अ रायबोझोम रिकग्नायझिंग साईट. रायबोझोम रिप्रेझेंट द साईट ऑफ protein synthesis. So this site recognize the particular ribosome. It is to carry amino acid to prepare a protein chain. Now it consists of one unusual nitrogenous base, that is pseudouridine. ह्या लूपमध्ये एक अनयुज्युअल बेस पेअरिंग आहे, दॅट इज pseudouridine. बरोबर आहे. नाव याच्या अपोजिट साईट पहा. इट कन्सिस्ट ऑफ स्टेम अँड लूप, दॅट वी कॉल इट ॲज अ DHUR.
यालाच आपण म्हणतो DHU आर्म और इट इज द आर्म विच रिकग्नाइज द अमिनो ॲसिड. कोणचा अमिनो ॲसिड कॅरी करायचा, हा रायबोझोम रिकग्नायझिंग साईट आहे, हा अमिनो ॲसिड रिकग्नायझिंग साईट आहे. इथे अमिनो ॲसिड अटॅच आहे आणि कुठे जॉईन करायचा, हा mRNA वर हा अँटीकोडॉन ही साईट डिटेक्ट करेल. बरोबर आहे. नाव हा जो आर्म आहे दॅट वी कॉल इट ॲज अ DHU आर्म or amino acid recognizing site and it consists of 5. याच्यामध्ये सुद्धा पा इट कन्सिस्ट ऑफ बेस पेअर, याच्यामध्ये स्टेममध्ये बेस पेअर आहे and it consists of unusual base pair that is dihydroxyuridine. याच्यामध्ये एक नायट्रोजिनस बेस जो आहे हा अनयुज्युअल आहे, इट इज डायहायड्रॉक्सीयुरिडीन. या TCR मध्ये सुडोयुरिडीन, दॅन DHU आर्ममध्ये डायहायड्रॉक्सीयुरिडीन. DHU आर्म रिकग्नाइज अमिनो ॲसिड, TCR रिकग्नाइज रायबोझोम. ओके. सो tRNA आणि दुसरा RNA आहे जो आपण त्याला म्हणतो हेअरपिन मॉडेल. इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट होगलँड. हा हेअरपिन सारखा आहे म्हणून ह्याला हेअरपिन मॉडेल म्हणतो आपण. हा CCA, हा इथे अमिनो ॲसिड. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. तर तिन्ही आता ह्याचं मेन फंक्शन काय, याचे फंक्शन लक्षात घ्या. इट कॅरीज पर्टिक्युलर अमिनो ॲसिड टू द साईट ऑफ प्रोटीन सिंथसिस. दुसरं, इट रिकग्नाइज रायबोझोम. It is also responsible to recognize amino acid which is to carry. It recognizes binding site which is on mRNA. Right? So mRNA, this tRNA is a transfer RNA. The main function of tRNA is to carry the amino acid from cytoplasm to the site of protein synthesis. Okay. हे तिन्ही डायग्राम आणि ह्याचं डिस्क्रिप्शन तयार करा. महत्त्वाचं आहे, प्रोटीन सिंथेसिससाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, थँक्यू.